आता वेळ झाली आहे आपल्या पाहुण्या शेफची तुम्हाला ओळख करून द्यायची. आपल्या बरोबर आहेत शेफ अनुप सावंत. शेफ अनुप, आमच्या शो मध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. कसं काय वाटतंय आज एका वेगळ्या किचन स्टुडिओ किचन मध्ये तू आज आलेला आहेस? जरा वेगळंच वाटतंय पण खूप चांगलं वाटतंय कारण नेहमीच्या किचन पेक्षा थोडं वेगळं आहे. थोडं रिलॅक्स वाटतंय ना? किचन हॉटेलचं किचन नेहमी गजबजलेलं असतं. बरोबर, सगळीकडे गडबड चालू असते आणि आज आपण दोघंच आहोत फक्त आणि आपल्याला बघणारे लाखो प्रेक्षक आज आपली रेसिपी अगदी आतुरतेने बघणार आहेत कारण त्यांना तुमच्याकडनं पण बरंच काही शिकायचं आहे. मला सांग की तुझी सुरुवात किती वर्षापूर्वी झाली आणि या फील्डमध्ये कसा काय आलास आणि कुठनं आलास? मी मूळ रत्नागिरीचा. रत्नागिरीचा? तर ह्या फील्डला सुरुवात केली जवळजवळ 6 वर्षापूर्वी. तर त्याच्यापूर्वी मी कोहिनूर इन्स्टिट्यूटमधनं पासआउट झालो. बरं, रत्नागिरीलाच? हां, रत्नागिरी कोहिनूर इन्स्टिट्यूटमधनं पासआउट झालो. बरोबर. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये मी जॉब केला. त्याच्यानंतर नाशिकमध्ये केला, पुण्यामध्ये केला, नारायणगाव म्हणून एक ठिकाण आहे तिथे केला. क्या बात आहे. आणि आता सध्याला मी मुंबईमध्ये वाशी या ठिकाणी नॉर्वेट मॉलमध्ये. सो तुझं स्पेशलायझेशन आता गेले 6 वर्षात तू वेगवेगळ्या ठिकाणी काम केलंस, तर आता तुझं स्पेशलायझेशन तू कशात केलेलं आहेस किचनमध्ये? मेन म्हणजे चायनीज आणि थाईवरती मी जास्त ट्रेस दिला. ओके. तुला ते डिशेस आवडतात का? काही बाय ऍक्सिडेंट तू त्यामध्ये पडलास? बाय ऍक्सिडेंट असं नाही म्हणता येणार कारण ह्या डिश अशा आहेत की तुम्ही फास्ट बनवू शकता. याच्यामध्ये तुमचा जास्त वेळ पण जात नाही, कमी मटेरियलमध्ये तुम्ही बनवू शकता आणि एक वेगळी टेस्ट देऊ शकता. लोकांना नॉर्मली थाई आयटम कुठे पटकन अवेलेबल होऊ शकत नाही. चायनीज मिळू शकतं पण थाई आयटमला खूप वेळ लागतो, शोधायला लागतं कुठे मिळेल कुठे नाही मिळेल. तर थाईवर ट्रेस देण्याचा हाच मेन उद्देश होता की आपण जर थाईमध्ये काय डेव्हलपमेंट केल्या स्वतः. आणि मला असं वाटतं की ते आपल्या कोकणी किंवा मालवणी आपल्या कोस्टल साईडच्या डिशेसशी काफी मिळतं जुळत आहे नाही का थाई फूड. आज तू आपल्या प्रेक्षकांना काय डिश करून दाखवणार आहे? आज आपण दाखवणार आहे ऑरेंज चिकन. साहित्यामध्ये घेतलंय आपण चिकन, ऑरेंज ज्यूस, बेबीकॉर्न, झुकनी आणि येलो कॅप्सिकम, कॉर्नफ्लॉवर, अंड, व्हाईट तीळ, कॉर्नस्टार्च, सॉल्ट, हळद, चॉप गार्लिक आणि साखर. मस्त. सो ही जी डिश आहे ती थाई डिश आहे. तू शिकलेला आहेस ही का तू क्रिएट केली आहेस आता स्वतःची रेसिपी म्हणून? ऍक्च्युली ही माझ्या शेफकडनं शिकलेली डिश आहे. बरं, ओके. त्यांच्याकडनंच शिकून आजपर्यंत मी इथपर्यंत आहे. वा. कोण आहेत तुझे शेफ? कोणाकडे शिकलायस तू? मिस्टर मायकल म्हणून आहेत, मायकल स्वामी. बरं बरं, ते आपल्या या शो मध्ये येऊन गेलेले आहेत. सो व्हेरी गुड. तू त्यांच्याकडनं शिकलेला आहेस आणि आज तू तुझ्या हाताने म्हणजे तू काय जे काय शिकलायस आतापर्यंत एवढ्या एक्सपिरियन्सनी, तर तू आज आपल्या प्रेक्षकांना ही रेसिपी करून दाखवणार आहेस. अनुप, आता सुरुवात कुठनं करायची? पहिल्यांदा आपण चिकन घेऊया. ओके. चिकन काय मॅरिनेट करायचं आधी? मॅरिनेट करायची अशी काही गरज नाही ना. त्याच्यावरती काय चिकन मीठ, थोडं मीठ, कॉर्नफ्लॉवर, त्याला नुसतं लावून डस्ट करून ठेवायचं. हां, आणि जस्ट आपल्याला फ्राय करायचं. ओके. अंड टाकायचं याच्यात? घालावं लागतं अंड? हां, ह्याच्यात अंड टाकायला लागेल. थोडंसं ना अंड, अगदी जस्ट त्याला बाइंड करण्याकरता. हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायला लागेल. कॉर्नफ्लॉवर एवढं डिस्की जस्ट थोडा क्रिस्पीनेस आणि फ्राय करून घ्यायचं आपल्याला म्हणून. ओके. आता आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून झालेलं आहे तर आपण याला फ्राय करून घेऊ. तर इकडे आपण तेल गरम करायला ठेवलेलंच आहे. आपण सिंगल फ्राय करायचं आहे का एक जनरल फ्राय करून घ्यायचा? फ्राय करून घ्यायचं. आता ही बेसिक प्रोसेस असते ना कुठल्याही चायनीज किंवा ओरिएंटल डिशेसची. सो तुझे आतापर्यंत काय एक्सपिरियन्सेस झालेले आहेत? आता तू म्हणजे मला असं म्हणायचं की रत्नागिरीला तू पहिलाच असा विद्यार्थी आहेस की ज्यांनी हॉटेल मॅनेजमेंट निवडलं? नाही, माझ्या आधी पण आहेत. ओके. माझ्या आधीच्या बॅचचे पण आहेत लोक. आय थिंक चिकन आता त्यामध्ये फ्राय होत आहे, करेक्ट? आपल्याला ते थोडं आपण परतून घेऊया, चेंज करून घेऊ म्हणजे पोझिशन हलवून घेऊया जरा.
हे काय गोल्डन फ्राय वगैरे करायचं असं काही नाही? नाही, जस्ट कारण आपण हे पीस कापलेले आहेत, हे एका साईजचे आहेत आणि जाम पातळ आहेत. बरोबर. तर त्याला शिजायला असा जास्त वेळ नाही लागणार. ओके. त्याच्या पुढे आता सॉस आधी बनवायचा आहे का आधी चिकन टॉस करून त्याच्यामध्ये सॉस आपण सॉस बनवून घेऊया. सॉस बनवून घेऊया. ओके. इकडे वॉक तयार. याच्यामध्ये तेल लागेल तुला? हां, थोडं. बस. आय थिंक तेल आता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं पहिल्यांदा? पहिलं आपण टाकूया त्याच्यात चॉप गार्लिक. ओके. थोडे व्हाईट तीळ. चायनीज क्विझिन मध्ये तीळ वापरण्याचं बरंच प्रमाण आहे नाही का? हां, का ते आपल्या इथलं ओरिजिनेटेड आहे. इंडियनाइज चायनीज मध्ये वापरलं जातं. ॲक्च्युली आपल्याकडचं चायनीज हे इंडो चायनीज म्हणून ओळखलं जातं. प्रॉपर चायनीज आपल्याकडचे लोक जास्त प्रिफर पण नाही करत. त्याच्यामध्ये बेबीकॉर्न, रेड येलो कॅप्सिकम, येलो जुकनी, बेबीकॉर्न. ओके. चिकन पण होतं ना आपल्या साईडला? हां, चिकन रेडी होते. अजून आपण टाकायचे ज्यूस. ऑरेंज ज्यूस टाकायचा होता. ऑरेंज ज्यूस किती सगळा टाकू? ही डिश एकदमच म्हणजे तिखट तर नाहीच आहे मला वाटतं. ही जास्त करून लहान मुलांसाठी यूज होते. अरे वा. कारण जे फॅमिली गेस्ट येतात हां हां तर त्यांच्या ऑर्डर खूप वेगळ्या असतात, पण त्यांच्यावर जे येणारे लहान मुलं असतात हां हां. त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल. बर. म्हणून हे ऑरेंज चिकन म्हणून जास्त याची डिमांड होते. अरे वा. आपण एक चिकन काढून घेत होतो. ओके. चिकन आपलं तयार झालं. इकडे सॉस ऑरेंज ज्यूस चांगला उकळलाय. त्याच्यामध्ये काय कॉर्नफ्लोअर, थोडीशी हळद. बर. त्याला आणखीन कलर येण्याकरता का? हळद एवढ्यासाठी की जस्ट एक येलोइश कलर थोडा ब्राईट होण्याकरता ऑरेंजचा. थोडीशी साखर, थोडंसं मीठ. त्याच्यामध्ये आपण एक चिकन टाकूया फ्राय केलेलं. तो चिकन मध्ये आता हा ऑरेंज आणि तिळाचा फ्लेवर सगळा मिक्स होईल नाही का चिकनच्या डिश टेस्ट मध्ये. खूपच लाईट आणि आय थिंक मुलांना तर खूप आवडणारी डिश आहे. याच्यामध्ये काय घालायचं आपल्याला? ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं कॉर्नस्टार्च. बर. थोडंसं थिक करण्यासाठी. ओके. मला वाटतं फ्राय करून झाल्यामुळे त्याला आणखीन एक टेक्स्चर डिफरन्स मिळतो का टेस्ट मला? अगदी एक चमचा एक टीस्पून घातला मला वाटतं तू कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स केलं असं. डिश तयार आहे आपली. वाव. ऑरेंज चिकन आपलं तयार झालेलं आहे. शेफ अनुप सावंतची रेसिपी आहे. त्यांनी खास मुलांसाठी ही डिश बनवलेली आहे. तुम्हाला जर का तुमच्या मुलांसाठी बनवायची असेल तर याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. ऑरेंज चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ऑरेंज ज्यूस, संत्र्याचा रस, चिकन, एक अंड, बेबीकॉर्न, झुकिनी, रंगीत भोपळी मिरच्या, कॉर्न स्टार्च, तीळ, हळद, लसूण, साखर आणि मीठ. कृती: चिकनला मीठ, कॉर्न स्टार्च आणि अंड्याचं मिश्रण लावून घ्यावं आणि चिकनचे तुकडे डीप फ्राय करून घ्यावेत. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, तीळ, बेबीकॉर्न, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे आणि झुकिनी घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये ऑरेंज ज्यूस, हळद, साखर, मीठ आणि फ्राय केलेले चिकनचे तुकडे घालावे. कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.